नागपूर प्रभाग 17 या प्रभागात मागील 20 वर्षापासून सतत झडणारे व जनतेसाठी नेहमी धावणारे मनोज साबळे। मागील कितीतरी वर्षापासून मनोज साबळे यांनी आपल्या कामाची पावती प्रभागाच्या लोकांना दिली आहे। रस्ते, 24 तास पाणी, वीज व संपूर्ण विकासाचा आढावा त्यांनी जनतेला दिला आहे। आज प्रभागातील लोकांना कचऱ्यांच्या समस्यातून दूर केले। जागोजागी होणारे सांडपाणी, कचरा व नाल्यांची एक समस्या दूर केली। स्वतः जाऊन त्या झालेल्या कामाची चौकशी करणे, लोकांच्या समस्या ऐकून घेणे, वेळोवेळी लोकांना भेटणे, त्यांचा समस्या जाणून घेणे व त्या समस्यावर त्यांचे निराकरण करणे, या सर्व गोष्टीचा लक्ष केंद्रित करून आज मनोज साबळे यांनी प्रभाग 17 मधून काँग्रेस पक्षातर्फे होणाऱ्या नागपूर महानगरपालिकाच्या निवडणुकीत उमेदवारी मागितली आहे। तर या मित्रांनो, प्रभाग 17च्या आणखी सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनोज साबळे यांना भरघोस मताने निवडून आणू। प्रभाग 17चा विकास व जनतेचा विश्वास मनोज साबळे या त्यांचा कामाचे व त्यांचा सोबत झालेली एक मुलाखत मध्ये भेटूया मनोज साबळे यांच्याशी। मी मनोज कलावतीबाई कृष्णराव साबळे, माझा प्रभाग क्रमांक हा 17 आहे आणि हा प्रभाग शनिवारी कॉटन मार्केटपासून चालू होतो आणि मेडिकल, उंटखाना, रामबाग, बारासिंगल, बोरकरनगर, इंदिरानगर, राजाबागशा, इमामवाडा, त्या बंजारी नगर, जोशीवाडी, विश्वकर्मा नगर, चंद्रमणी नगर आणि बाबुरखेडा ही त्याच्यात काही बजरंग नगरचेही 4-5 गल्ल्या येतात। असा बाबुरखेडा हा एंड पॉईंट आहे आणि त्याच्यात मग इकडे अजनीकडे आपण जातो आहे तर अजनीचे पोलीस जे क्वार्टर आहे ते पोलीस क्वार्टरपासून अजनीचा हा मागचा भाग, तर वापस कॉटन मार्केट चौक असा हा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागात 70,994 मतदार आहेत। सर्वात महत्त्वाचा आता जो तुम्ही प्रश्न केला की नगरसेवक का बनवता, आजच्या युगामध्ये जे आमच्या इथेच ह्या मागच्या साईडला एक भापकर म्हणजे ज्यांच्या नावाने बगीचा आहे, आमच्या आजोबांचे ते मित्र होते। आम्हाला ते सांगायचे की ते चेअरमॅनही झाले होते, पण त्यांना चेअरमॅनची गाडी होती पण ते कधी गाडीत बसले नाही, ते पायदळ फिरायचे, पूर्ण वाट पाहायचा। त्याच पद्धतीवरती मी माझा जो प्रभाग राहिला, वार्डही राहिला, मी सकाळी 6:30च्या जवळपास घरून निघतो आणि घरी यायचा माझा काही टाईम नाही आहे, पण ज्यांची कोणाची कंप्लेंट असली मी त्या कंप्लेंटवरती जातो। माझ्या प्रभागात ज्याही समस्या असेल जनतेच्या त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आणि सगळ्यात आता कसं आहे, जुन्या वस्त्या असल्यामुळे इथे जसं 2017मध्ये आम्ही निवडून आलो तर रामबागला सगळ्यात मोठी प्रॉब्लेम शिवर लाईन चेंबर्सचे होते। तर आता कंटिन्यू 5 वर्ष ते आणि हे 4.5 वर्ष असे 9.25 वर्ष झाले, आजही आमच्या रामबागमध्ये काम चालू आहे। चंद्रमणी नगरला कामं होते, चंद्रमणी नगरला संपेपर्यंत आता थोडेसेच कामं राहिलेले आहे, आता चंद्रमणी नगरात असे काही कामं राहिलेले नाही, परंतु रामबागला आजही खरंच समस्या आहे आणि माझ्या पहिलेचे जे कोणी असेल त्यांनी त्या समस्येवरती लक्ष करायला पाहिजे होतं, पण कसं आहे, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, तो त्यांचा विषय होता। जनतेने आम्हाला निवडून दिलं की काम करायसाठी। नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो आणि त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे की बाबा जनतेने तुम्हाला 5 वर्षानंतर त्याच जनतेपाशी जायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग लोक म्हणतात की आता इलेक्शन आलं, तुम्ही आले का? तर माझ्या प्रभागात तुम्ही कुठेही सर्वे करा, माझ्या प्रभागात मी गेलो तर आम्हाला कुठेही जनता अशी म्हणत नाही की बाबा काहून आता तुम्हाला आमची आठवण आली का, दिसली का, असा कुठेही नित्यनेम नाही आहे, कारण की मी रोज त्यांच्यासोबत संपर्कात असतो। तो कोणताही एरिया असो, मला प्रभागात कमीत कमी 12-1 वाजतात, त्याच्यानंतर घरी येऊन आंघोळ पूजा करून जेवण झालं की मी अजून नागपूर महानगरपालिकेत जातो, कारण की लोकांच्या ज्या समस्या असते त्या अधिकाऱ्यांसोबत बसून त्या करावं लागतात, फायला बनवावं लागतात आणि त्या आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। माझ्या मताप्रमाणे तरी आता थोडेसेच काही कामं राहिलेले आहे, तरी जमेपर्यंत आता हा प्रशासक लागलेला आहे, तरी जे आमचे वैयक्तिक अधिकाऱ्यांसोबत संबंध होते, मान्य आयुक्तांनाही आम्ही भेटलो, त्यांनाही सांगितलं की समस्या असे आहे, तर त्यांनी खाली अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ह्या वर्षी नाही म्हणता 4.5 कोटीच्या जवळपास आम्हाला निधी दिला आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रामबागसाठी मला त्यांनी 2.5 कोटी रुपये दिले। मी त्यांचाही आयुक्त साहेबांचाही धन्यवाद देईल, कारण की प्रशासक लागल्यानंतर
एकाएकी ते कोणाला पैसे देत नाही, पण त्यांनी आम्हाला त्या कामा, कारण की जनतेचंच काम होतं आणि प्रशासक बसला आहे. आता जनता नाही तर मग काय लोक मोर्चा काढतात. मी आजपर्यंत कधी मोर्चे काढले नाही आणि अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी आमच्या गोष्टीला मान दिला. ते स्वतः आले, त्यांनी पाहणी केली आणि त्यांना योग्य काम वाटलं, त्याच्यामुळे त्यांनी ते काम केलं. मी कधीच त्या गट्टूकडे किंवा याच्याकडे कधी लक्ष दिलेलं नाही आहे. आय ब्लॉककडे मी पहिल्यांदा सिवर लाईन, लोकांना चांगलं पाणी मिळो, लोकांचे आरोग्य चांगले राहो, यासाठीच नेहमी मी प्रयत्न केलेला आहे आणि आजही करत आहे. नमस्कार, मी मनोज कलावतीबाई कृष्णराव साबळे, प्रभाग क्रमांक 17 येथून ओपन कॅटेगरीमधून उमेदवारी मागितलेली आहे आणि मला माझ्या कामाच्या भरोशावर जनतेने मला प्रचंड बहुमताने विजयी करावं, अशी मी जनतेला आणि ह्या प्रभागाच्या सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो.